24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील नवीन कवठा खुशीनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी हे खुशीनगर 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी वसलेलं आहे, परंतु या ठिकाणी बऱ्याच शासनाच्या योजना ज्या आहेत या ठिकाणी अधुऱ्या आहेत। या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न असेल, त्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल, त्यानंतर या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न असेल, नालीचा प्रश्न असेल, हे महानगरपालिका असेल किंवा विद्युत विभाग असेल, या ठिकाणी बऱ्याच जणांचे या ठिकाणी कवठा भाग आहे त्या कवठा भागाकडे दुर्लक्ष होत आहे। या ठिकाणी बरेच या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते वेळोवेळी शासनाला निवेदन दिलेले आहेत। या महिन्याच्या 8 तारखेला निवेदन दिलं होतं, तर ते निवेदनाच्या नंतर त्याचा एक पाठपुरावा म्हणून या ठिकाणी आज घागर मोर्चा या ठिकाणी महानगरपालिकेवर आयोजित केला होता, परंतु शासनाच्या आदेशाचा मान ठेवून या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी रद्द केलेला आहे। परंतु या ठिकाणी तेवढ्याच जोमाने हा मोर्चा काही दिवसामध्ये निघणार आहे। तेव्हा शासनाला या ठिकाणी या कवठा भागातील जनतेची विनंती आहे की तो मोर्चा काढण्याचा वेळ येऊ नये, तेव्हा तोपर्यंत या ठिकाणी शासनाने जे काही यांच्या सुविधा असतील, सोयीसुविधा असतील त्या या ठिकाणी पुरवाव्यात, अशी या कवठा भागातील जनतेची विनंती आहे। या ठिकाणी आपण आताच पाहिलं या ठिकाणी नाली कशा प्रकारे आहे, ड्रेनेज कशा प्रकारे आहेत, त्यानंतर या ठिकाणी जे डिपो आहे विद्युतची जी प्रवाह आहे कशा प्रकारे आहे, त्यानंतर लाईट कशा प्रकारे आहेत, या ठिकाणी जे कवठा भागातील मंडळी आहेत त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा देखील करणार। बाई, काय समस्या आहेत आपल्या? त्या खंब्यात आर्थिंग उतराली, माझी 20,000ची शेळी मेली। कोणचे लाईनमॅन वाले हात लावून आलेत, भियाले तर वायर कट आहे वरी म्हणालेत, नगरपालिकेला अर्ज द्या म्हणालेत। पाणीच नाही सर इकडे, बरंच वर्ष झाले सर, 5 वर्ष होऊन गेले सर या गोष्टीला। असंच दिले सर, देत राहिल्या, हो म्हणतात, येतात, बघून जातात। आता शासनानं आम्हाला पाण्याची सोय करून द्यावा, ड्रेनेज व्यवस्थित करून द्यावा, एवढ्या खंब्याची सोय करून द्यावा सर। आमच्या गरिबाची एवढी नुकसान झाली, शेळी माझी मेली। आजी, काय नाव आपलं? माझं नाव दुर्पताबाई। आम्ही झोपडपट्टी गायरान होतो ऑप्शन राहतो। हो, इथं पाणी तुम्हाला कधीपासून नाही? ये घरकुल आले तर ऑप्शन नाही। बरं, लाईटाची वगैरे सोय? काहीच नाही बघा, मीटर होतं ते काढून नेले। आता हे नळ तुमचा एवढा खोदलाय तुम्ही हे खाली, हो, तर या नळाला पाणी येते दररोज? नाही येईना। कधी येते पाणी? कव्वाच येईना झाले, बघल्या करून एवढं, तरी पण नाही। कधी येत गेलं त्याच्या आधी पाणी? कधीच नाही म्हणल्यानं नळाचं ते कुणीकडे पट्टी वगैरे भरता, नळपट्टी? हा, आम्ही भरता मारतात, आता पाणीच नाही, आता भरणं आले आम्ही। आज 8 महिने झालं नवऱ्याचा माझा पाय मोडलेला आहे घरामध्ये, तर पाण्याची सुद्धा सोय नाही। पाणी कुठून आणता तुम्ही? पाणी कुठूनही मागून आणणार आम्ही। म्हाडातून पाणी आणाय गेले की खिसाखिस करायची, एक बार तिथे गेल्या लेकराला मारले सर। आम्हाला पाण्याचा लय त्रास आहे। आज 8 महिने झाले माझा नवरा पाणी भराय जाऊनच घरात आपटून पडलाय, टंगड मोडले। यांचं म्हणणं आहे की यांचे जे मालक आहेत ते पाणी भरताना या ठिकाणी टंगड मोडलेलं आहे, बाज खात फोटो काढून निवा कोण्या साहेबानं, कोणाला खरं वाटणं आलंय। आज किती वर्ष झालं त्रास कसा काढाव, मागून आणल्याने पाणी आणणाऱ्या ठिकाणी पाण्याचा कशा प्रकारे त्रास होत आहे। या ठिकाणी आपण कवठा भागातील आपण जे महिला आहेत, पुरुष आहेत, या ठिकाणी वयोवृद्ध या ठिकाणी आजीबाई आहेत, आपली व्यथा या ठिकाणी सांगत आहेत। त्यांच्या मालक पाणी भरताना पडलेले आहेत, त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे। दादा, काय नाव आपलं? माझं नाव शिवाजी पांडुरंग गोडबोले। या ठिकाणी काय तुमची समस्या काय आहे? या ठिकाणी 2009 ते 2011च्या दरम्यान मनपा प्रशासनाने या ठिकाणी BSUP योजना, घरकुल योजना राबवलेली आहे आणि ती BSUPचा प्रकल्प राबवल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक घरी नळाची तोटी दिलेली आहे, नळाचं कनेक्शन दिलेलं आहे, परंतु अद्याप आतापर्यंत त्या नळाला अजून पाणी येत नाही। तसेच या ठिकाणी 2011ला आम्हाला ज्यावेळी घरामध्ये राहण्याचा महानगरपालिकेनं ताबा दिला तेव्हापासून या ठिकाणचं ड्रेनेज लाईनचं कनेक्शन या ठिकाणी जोडलेलं नाही आणि जी ड्रेनेज लाईन झाली होती ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे आणि ती निकामी झालेली आहे। त्यामुळे आमची अशी कुशीनगर नवीन कवठावासियांच्या वतीने अशी नम्रतेची मनपा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी नव्यानं ड्रेनेज लाईन टाकावी, नव्यानं पाणी पाईपलाईन टाकावी आणि या भागामधील होत असलेली पाण्याची टंचाई याचा
परिणाम लक्षात घेऊन उन्हाळा तर अजून सुरूच झाला नाही, उन्हाळ्याच्या झळा या भागाला दरवर्षी सोसाव्या लागतात आणि त्याच्यामुळं येणारा संकट हे टाळण्यासाठी आदरणीय आयुक्त साहेबांना मी नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी पूर्ण वेळ पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईनचे रखडलेले कामं, तसेच पथदिवे आणि हे विद्युतचा जो डिपो आहे, हा डिपो एकदम मानव वस्तीमध्ये असल्या कारणानं या ठिकाणी लहान मुलं किंवा वृद्ध नागरिकाला याचा धोका होऊ शकतो. याच्यामुळं या ठिकाणावर हा डीपी इतरत्र हलवण्यात यावा अशी मी या ठिकाणी सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो. बस या ठिकाणी कवठा हा परिसर जर आपण फिरून पाहिला तर या ठिकाणी महानगरपालिकेत येतो आणि महानगरपालिकेचे म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी सर्व सुविधा या ठिकाणी असायला पाहिजे. महानगरपालिकेचे सर्व टॅक्स वगैरे असतात ते देखील माझ्या मते या ठिकाणी भरले जातील. भरतात का पूर्ण टॅक्स वगैरे? महानगरपालिकेचे घरकुल पट्टी भरली जाते, आपले लाईनीचा मीटर बिल भरले जाते, तरी पण आपल्याला नळपट्टी गेल्या 2 वर्षापासून नळपट्टी भरण्यात येते, तरी पण इथं शासनाच्या वतीने काही पाण्याची सुविधा नाहीये. आणि राहिला प्रश्न आपला याचा पथदिवे चालू नाहीत. बाजूला पुरा जंगल एरिया आहे, त्या जंगल एरियामधून सायंकाळी साप वगैरे इचुकिडा परेशानीचा माहोल झालेला आहे. चंबर खुले आहेत, 1-2 गाडी मधात पडून या युवकाचा गाडी मधात पडून चंबर मध्ये हात तुटण्यात आलेला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याच्यावर चंबर बसवण्यात यावे आणि नळाच्या पाण्याची सोय करण्यात यावी. या ठिकाणी जे भरवस्तीतून जे चंबर निघालेलं आहे बाहेर, ते कशाचं आहे? कुठलं आहे चंबर? ते मोठं वस्तीतून चंबर निघलेलं नाहीये, नाला आहे, निसर्ग नियमित नाला आहे. नाल्यामध्ये सुवर्ण वस्ती मधले, म्हाडा कॉलनी मधले हे पुरं चंबर गटाराचे पाणी याच्यात सोडलेलं आहे. त्या दलित वस्तीमध्ये नुसता दुर्गंधीचा साम्राज्य झालेलं आहे. तिकडल्या म्हाडा कॉलनीचं टोटली असं मोकळ्यामध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे मच्छर हे ते डेंग्यूचे पण काही शिकायत आलेले आहे. तिथं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे. काही तरुण देखील या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाणी आणि लाईट नसल्यामुळं लाईटाच्या अंधारामध्ये पडलेले आपण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद.